परभणी घटनेच्या व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात शिरोळात मोर्चा। परभणी येथे झालेल्या घटनेच्या तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा शिरोळ येथे निषेध करण्यात आला। शिरोळ तालुक्यातील आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून तहसीलदार अनिल हेडकर व शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांना निवेदन दिलं। शिरोळ येथे आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रमाबाई हाऊसिंग सोसायटी येथून मोर्चाला सुरुवात केली। त्यानंतर पंचायत समिती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करून शिरोळ पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। यावेळी राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नादाफ यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला व सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यामुळे कोठडीत मृत्यू झाला आहे, याची चौकशी करावी। सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांच्यावर सदोष मनुष्यवधाचा तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा मागण्या त्यांनी यावेळी उपस्थित केल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत द्वेषाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करून देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत। सदर प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विधानसभेत या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात यावा व अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत। या शिरोळकरांच्या वतीनं आज आपण तहसीलदार कार्यालयामध्ये येऊन आदरणीय तहसीलदार साहेबांना एक अतिशय महत्त्व आणि त्याचबरोबर आदरणीय पीआय साहेबांना या ठिकाणी आपण हे जे निवेदन देणार आहोत ते अत्यंत महत्त्वाचं निवेदन आहे। दुर्दैव या देशाचं की या देशामध्ये या देशाचा गृहमंत्री ज्या संविधानाच्या माध्यमातून जनतेतून निवडून येतो आणि या देशाच्या महत्त्वाच्या पदावर असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय अफाट आणि अचाट बुद्धिमत्तेतून जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान तयार झालं आणि या संविधानाच्या माध्यमातून या देशाचा कारभार होत असताना आमच्या देशाचा गृहमंत्री ज्याला या देशामध्ये गुजरात मधल्या न्यायालयानं तडीपार केलेला होता, या देशातल्या संविधानाच्या न्यायालयानं त्याला दोषी ठरवलेलं होतं, असा एक तडीपार गृहमंत्री त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचा नसताना तो संसदेमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये असं म्हणतोय की बाबासाहेब बाबासाहेब म्हणायची फॅशन झालेली आहे, आंबेडकर आंबेडकर फॅशन झालेली आहे आणि जर कुठल्या देवांचं एवढं नाव घेतलं असतं तर त्याला स्वर्गात जागा मिळाली असते। अमित शहाजी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकशाहीच्या सभागृहामध्ये बसताय, तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून येताय, देशाच्या सर्वोच्च गृहमंत्री पदावर तुम्ही बसताय आणि या देशाच्या संविधान निर्मात्या बाबासाहेबांचा तुम्ही अपमान करताय, म्हणून सुरुवातीला आम्ही तुमचा जाहीरपणानं धिक्कार करतो। घटना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे जगातला कुठलाही मानव जो दलित वंचित पिछडा आहे तो कधी विसरू शकणार नाही। उच्च सभागृहामध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम करणाऱ्या अमित शहाचा पहिला आम्ही एक नागरिक म्हणून पहिला निषेध करू, कारण त्यांना आता खरं तर त्या घटनेनं त्यांना त्या ठिकाणी आणून बसवलेलं आहे आणि घटनेकर्त्यांना तिने जर ते अपमानित करत असतील तर त्याला तिथं बसायचा अजिबात अधिकार नाही। या देशातल्या दलित वंचित बहुजन पिछड्या वर्गाला जे माणूस म्हणून जगायचं जे साधन दिलेलं आहे ती घटना आहे आणि घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्यांचं योगदान हे देशातला कुठलाही नागरिक हा विसरू शकणार नाही आणि हे असं असताना सुद्धा जर असा माणूस अगदी उच्च पदावर बसणारा माणूस जर अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करत असतील तर हा आपल्या लोकशाहीला अक्षरशः धोका आहे। लक्षात ठेवा, लोकशाहीला धोका आहे। आज मगाशी म्हणलं तसं ह्यांच्या आता ओटातलं पोटातलं आता ओठावर या लागलंय आणि आता उघडपणे बोलायला लागल्यात आणि हे जर असंच राहिलं तर हे भांडवलशाही आणायचं हे द्योतक आहे। लक्षात ठेवा, सामान्य माणसाचे अधिकार या लोकांना हिरावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या लोकांच्यावर राज्य करायची अशी भूमिका आहे। घटनेनं जे आपल्याला नागरिक म्हणून या देशाचा मालक केलेला आहे ते मालकत्व आपल्या हातून काढायचा हा प्रयत्न आहे आणि याची प्राथमिक पायरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे कमी लेखायला सुरू केलेलं आहे। हे भविष्यामधली फार मोठी घटना आहे आणि ह्याचा देशभरातनं निषेध व्हायला पाहिजे। आज आमचे सगळे दलित बांधव आमच्या तालुक्यातले इथे एकवटले त्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे आणि ह्या घटनेमुळे आज आपल्याला सगळ्यांना जगण्याचा अधिकार मिळालेला आहे। आज स्वातंत्र्य आपल्याला या घटनेमुळे मिळालेला आहे
आणि आपल्याला आपला निषेध करण्याचा अधिकार या घटनेमुळे मिळाला, नाही तर रस्त्यावरून सुद्धा फिरायची ही व्यवस्था आपल्याला या लोकांनी दिलेली नसती. आणि या घटनेच्या अभिकर्त्याला जर ही लोक अपमानित करत असतील तर आपण नागरिक म्हणून कुणी खपवून घ्यायचं नाही. इथून पुढच्या काळामध्ये या संविधानाला किंवा संविधानाच्या निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कुणी जर चुकीचं बोलण्याचं धाडस केलं तर याला रस्त्यावर उतरून सुद्धा आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल. त्या संघर्षामध्ये आम्ही सगळ्या दीन दलित बंधू आणि आमच्या दलित बांधवांच्या पुढे असेल ही माझी ग्वाही असेल. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, सूरज कांबळे, बाळासाहेब कांबळे, सुभाष कांबळे, अमोलराज शिरोळकर, रजनीश कांबळे, भारत ढाले, राजेंद्र प्रधान, अमरसिंह कांबळे, चिदानंद कांबळे, जयपाल कांबळे, विश्वास कांबळे, विकास बनसोडे, मयूर पुजारी, इंद्रजित सोनावळे, राजेंद्र दाभाडे यांच्यासह आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेकण्णा, शिरोळ. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.